जय श्री महाकाल, जय आदिशक्ती भगवती. शिवलिंग घरामध्ये का ठेवलं पाहिजे, का ठेवणं गरजेचं आहे? जसं वास्तूच्या अकॉर्डिंग वराह पुराणामध्ये एक कथा आहे की वास्तुदेव नसून हा एक राक्षस आहे, जो अंधकासुराबरोबर महादेवांचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा महादेवांच्या घामापासून एक आकृती निर्माण झाली आणि ती युद्धभूमीवर जेवढे पण होते महादेवचे सैनिक असतील, देवांचे सैनिक आहे, राक्षस असुरांचे सैनिक आहे, सगळ्यांना ती खात होती. म्हणजे महादेवांनी बघितलं आणि मग आता करायचं का, आणि महादेवच्या शक्तीने ऊर्जेने ती आकृती बनलेली, त्यामुळे कुठचाही देव किंवा कुठचाही असुर त्याला परास्त करू शकत नव्हता, हरू शकत नव्हता. मग काय करायचं, सगळ्यांनी महादेवला प्रार्थना केली की ह्या आकृतीचं, ह्या राक्षसाचं काय करायचं आपण. तर महादेवनी ती प्रार्थना त्यांची स्वीकारली आणि युद्ध संपेपर्यंत त्या आकृतीला आपल्या पायाच्या अंगठ्याखाली दाबून ठेवली आणि ती आकृती मग महादेवांना शरण आली आणि मग त्या आकृतीचं नाव वास्तुपुरुष म्हणून ठेवण्यात आलं. तर आणि आता तिला कार्य काय दिलं की पृथ्वीवर जेवढे पण लोक त्यांचं चांगलं भलं करायचं या वाईट करायचं ते त्याला जबाबदारी देण्यात आली त्या वास्तुपुरुषाला. आणि मग सगळ्या देवांनी त्याला उचलून पृथ्वीवर टाकलं. तर ज्या देवांनी ज्या ठिकाणी त्याला स्पर्श केला तिथं त्या देवांचं स्थान निर्माण झालं. म्हणून आपण वास्तूमध्ये ईशान्य दिशेला हा देव, आग्नेय दिशेला हा देव, ह्या देवांचे यंत्र वगैरे आपण लावत असतो. आणि ते जिथंही महादेवांची पूजा होते, जिथंही शिवलिंगाची पूजा होते, शिवप्रतिकाची पूजा होते, तिथं वास्तुपुरुषाचा किंवा वास्तुदोषाचा इम्पॅक्ट राहत नाही. हे वराह पुराणामध्ये लिहिलं की जिथं शिवलिंगाची पूजा केली जाते तिथून 10 पद म्हणजे 10 पावलांच्या अंतरावर नेगेटिव्हिटीचा वास होऊ शकत नाही. म्हणून शिवलिंग घरामध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट पडतो. जर तुम्ही पाऱ्याचा शिवलिंग या क्रिस्टलचा शिवलिंग ठेवता, नित्य पूजा करता, तर घरामध्ये वास्तुदोषाचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊन जातो या फिर नाहीसाही होऊन जातो. जर तुम्हाला वास्तुदोषापासून मुक्ती पाहिजे असेल तर घरामध्ये पारा शिवलिंग किंवा क्रिस्टलचा शिवलिंग ठेवा आणि त्याचा तुम्ही असर बघा, त्याचा इम्पॅक्ट बघा, त्याचा प्रभाव बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. बाकी जशी तुमची मर्जी तसं करा. जय श्री महाकाल, जय आदिशक्ती.